नमस्कार. आयच्या लाईव्ह सेशनान तुमकां सगळ्यांक येवकार. ए हॅव प्रेझेंट स्टोरीज यानी काणयो या दुसऱ्या एपिसोडान आमी आयज मुलाखत घेतली बाय अन्वेषा सिंगबळ हांची. आयज आमी खुबश्या मुद्द्याचेर उलोवप करतली आनी तशेंच मासीक पाळी ह्या विशयाचेर आपली मतां तुमचे मुखार मांडटली. आमी थोड्यान लायव्ह स्टार्ट करतली. जस्ट आमच्या मुखेल उलोवप्याक आमी रावल्यात. हाय 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 मॅम. आवाज येता माझा क्लिअर? हय येता. मोदू येता तुमकां? येता येता येता. ओके हय. करूया न्ही सुरू? येस ऍब्सोल्युटली. ओके. तर तुमकां आयज आमच्या लायव्ह सेशनान येवकार. थँक्यू सो मच राणी. येस. सो आमी जाता तितले कवर अप करूया. एक वराचो लाव. राईट. तर पयलो प्रश्न तुमकां आसा की मासीक पाळी म्हणल्यार कितें आनी पिरायेची सुरवात जाता आनी खंयच्या पिरायेचेर सोंपता. सो थँक्यू फर्स्ट अँड फॉरमोस्ट की ह्या विशयाचेर लायव्ह करपाचें तुवें चिंतलें आनी म्हाका इन्वायट केलें म्हणून. कारण आमकां सगळ्यांक खबर आसा की ह्या विशयाचेर कितले सायलन्स आसा, कितले मौन आसा आनी कितले लोक ह्या विशयाचेर उलोवंक सोदनात. दो आमकां खबर आसा की मेन्स्ट्रुएशन किंवा मासीक पाळी किंवा पिरियड्स जाका आमी म्हणटात तो दर एका बायलेच्या जिणेंत येताच, दर म्हयन्याक येता आनी अशें आसतना लेगीत ताच्या भोंवतणी इतले सायलन्स आसा. सो हांव जेन्ना ह्या विशयाचेर उलोवंक लागलें, चर्चा करपाक लागलें किंवा म्हायती एकठांय करपाक लागलें, म्हाकाय बी रियलायज जालें की द बिगेस्ट प्रॉब्लेम इज मेन्स्ट्रुएशन किंवा पिरियड्स म्हळ्यार कितें हेच लोकांक खबर ना अनफॉर्च्युनेटली. सो युजली आमी जेन्ना सेशन्स कंडक्ट करतात तेन्ना डायग्रामाच्या बी सहाय घेवन आमी दाखयतात, पण हांगा ते ऑप्शन ना. सो हांव जाता तितले सिंपल शब्दांनी सांगपाचो यत्न करता. ऑफकोर्स म्हाका सुरवातेकूच एक गजाल क्लियर करपाक जाय की आय एम नॉट अ मेडिकल प्रोफेशनल. हांव दोतोर न्ही किंवा हांव सायन्साचे मनीस न्ही, पूण हो विशय फक्त सायंटिफीक ना. अनफॉर्च्युनेटली जर हाका आमी फक्त एक सायंटिफीक प्रोसेस म्हणून पळयल्लो जाल्यार आयज आमकां उलोवचें पडचें नाशिल्लें. पूण दिस इज मोर ऑफ अ सोशल इश्यू टुडे आनी हाचेर थोडेशें काम केलां, थोडेशें जाणा जावन घेवपाचो यत्न केला आनी खूब जाणां कडेन उलयलां. तातूंतल्यान म्हाका जें खबर आसा तें सांगपाचो यत्न करता. So basically when we talk about menstruation, it's a completely natural scientific process that happens in every woman's body. एक sexually matured बायलेच्या आंगान दर महिन्याक हो प्रोसेस घडटा
आणि आम्ही एक सेक्शुअली मॅच्युअर्ड बायल म्हणतात जी से 9-10 वर्साचेर सुरू जाता, म्हणजे आता हळूहळू एजी बी कमी जावपाक लागल्या. सो 9-10 वर्साचेर ही मेन्स्ट्रुएशन एका चलयेक सुरू जाता, मेन्स्ट्रुअल पिरियड्स चलयेक सुरू जाता. अँड वॉट दिस प्रोसेस इज की एका सेक्शुअली मॅच्युअर्ड बायलेच्या ओव्हरीजांतल्यान सो आता जस्ट एक एक्सप्लेन करपा खातीर आमचे पोटाच्या लोअर भागाच्या सकयल आमचो युटेरस आसता आणि युटेरसाच्या भितर सगळ्यात सकयलो जो पॉइंट असता दॅट इज वजायना आणि युटेरसाच्या दोनूय सायडीन फॅलोपियन ट्यूब्स असतात. यू कॅन गुगल दिस लेटर, तुमकां डायग्राम पळोवपाक मेळटलो सगळ्यांक. सो फॅलोपियन ट्यूब्स असता आणि फॅलोपियन ट्यूब्साच्या सकयल ओव्हरीज असतात. सो व्हॉट हॅपन्स एव्हरी मंथ इज या ओव्हरीजांतल्यान एक ताती फॅलोपियन ट्युबा कडेन ट्रॅव्हल करता आणि 24 तास त्या फॅलोपियन ट्युबान ते येऊन रावता. आता ते फॅलोपियन ट्युबान येऊन कित्याक रावता तर बेसिकली इट वेट्स फॉर अ मेल स्पर्म टू कम अँड जॉइन दिस एग. आता मेल स्पर्म केन्ना येऊन मेळटलो वेन दॅट वुमन हॅज सेक्स विथ अ मॅन, त्या वेळार हो मेल स्पर्म येऊन त्या तातयाक मेळटलो. नाव सपोज दॅट वुमन डज नॉट हॅव सेक्स ऑर से जेन्ना तांचे लैंगिक संबंध येतात तेन्ना ती कॉन्ट्रासेप्टिव्स यूज करतात बिकॉज द वुमन डजंट वॉन्ट टू गेट प्रेग्नंट, जाल्यार हो मेल स्पर्म येऊन त्या तातयाक मेळचो ना. नाव when this egg comes in the fallopian tube and waits there for 24 hours, तर 24 तास वाट पळयता तेन्ना युटेरस जे आसा त्या युटेरसाक एक सिग्नल मेळटा की हे ताती येऊन फॅलोपियन ट्युबान रावला आणि युटेरस स्टार्ट्स इट्स ओन प्रेपरेशन. आता युटेरस कितें करता, युटेरस आपल्या भोंवतणी एक रेड लायनिंग तयार करता जाका आमी एंडोमेट्रियम म्हणटा. नाव व्हॉट दिस लायनिंग इज, तर ह्या एंडोमेट्रियमान सगळे अशा प्रकारचे न्यूट्रियंट्स, सगळे पोषक गजाली, सगळे मिनरल्स, अशा तरेच्यो गजाली तयार जाता ह्या एंडोमेट्रियमान ज्यो एका भुरग्याच्या वाडी खातीर गरजेच्यो आसात. सो सपोज त्या तांतयाक येऊन एक मेल स्पर्म येऊन मेळ्ळो आणि ताचो एक फेटस डेव्हलप जालो जाल्यार तो फेटस या युटेरसान येऊन त्या एंडोमेट्रियमा भितर रावतलो आणि ह्या एंडोमेट्रियमांतल्यान ताका सगळे न्यूट्रियंट्स पावतले आणि 9 महिने त्या फेटसाची वाढ जातली आणि मागीर भुरगो जावन तो जल्माक येतलो. सो व्हॉट एक्झॅक्टली दिस एंडोमेट्रियम इज, it's a lining that has all the tissues, blood, all the nutrients that will help that fetus to grow into a healthy child 9 महिन्याभितर. सो कितें जाता, सपोज जर त्या तातयाक स्पर्म येवन मेळना आणि देर इज नो प्रेग्नन्सी हॅपनिंग जाल्यार हे ताती आफ्टर 24 hours comes and falls in the uterus. The uterus gets a signal that there is no pregnancy happening. थंय एक फेटस डेव्हलप जावना. सो युटेरसाक कळटा की आपण जे लायनिंग तयार केला, एंडोमेट्रियम तयार केला त्या महिन्याक, दॅट इज ऑफ नो यूज आणि इट शेड्स आउट ऑफ युअर बॉडी. नाव जे आमच्या आंगातल्यान भायर सरता जाका आमी मेन्स्ट्रुअल ब्लड म्हणटा इज दिस एंडोमेट्रियम दॅट हॅज बीन क्रिएटेड टू नर्चर अ बेबी, अ फेटस बेसिकली. सो दर महिन्याक जेन्ना प्रेग्नन्सी जायना, जेन्ना त्या स्पर्म आणि ताती मेळना तेन्ना हे एंडोमेट्रियम जे तयार जाला ते आमच्या बॉडीतल्या 4-5 दिसांनी भायर सरता. सो बेसिकली व्हॉट मूव्स आउट ऑफ अवर बॉडी एव्हरी मंथ इज समथिंग दॅट इज क्रिएटेड टू नर्चर अ चाइल्ड. सो देर इज डायरेक्ट लिंक बिटवीन युअर मेन्स्ट्रुएशन अँड प्रेग्नन्सी ऑर नर्चरिंग द चाइल्ड. सो मेन्स्ट्रुएशन इज नॉट समथिंग की एक सायंटिफिक कितें तरी आमच्या बॉडीन घडटा अशें ना. सो आमच्या बॉडीन जे कितें घडटा दॅट हॅज सम लिंक समवेअर. सो वाय मेन्स्ट्रुएशन, वाय पिरियड्स इज बेसिकली लिंक टू pregnancy. So this is what the process is all about, what exactly menstruation is. And जशें हांवें म्हळें 9-10 वर्साचेर हे सुरू जाता and then it goes up to 40-50 years आणि 40 आणि 50 ह्या वर्सां मदीं मागीर तुजी मेनोपॉज स्टार्ट जाता बायलेची, तेन्ना हळूहळू तुजे पिरियड स्टॉप जाता आणि मागीर तुका पिरियड्स जायना. सो बेसिकली इट स्टार्ट्स एट अ व्हेरी स्मॉल एज ऑफ 9 to 10 years. या मॅम म्हाका दिसता तुम्ही बरेपैकी आमकां कोणाकूच डावट करता की मासीक पाळी म्हणल्यार कितें तें. तर हांव दुसरे प्रश्न कडेन वळटा. मासीक पाळी जाता तेन्ना कसली काळजी घेवपाक जाय? सो सगळ्यात पयलीं आमच्या लक्षात एक येवपाक जाय की मासीक पाळी म्हळ्यार दुयेंस न्ही. मासीक पाळी इज नॉट अ डिसीज. सो खूप जाण जेन्ना म्हणटात की ऑफकोर्स मासीक पाळी जेन्ना जाता ताच्या पयलीं त्रास जातात, क्रॅम्प्स येतात, पोटान दुखता,
body ache jata. There are a lot of things that happen and there are changes happening in your body. But let's first understand it is not a disease. It's not a ailment. कितें तरी रोग किंवा आजार न्ही ज्याच्या खातीर तुका कितें तरी ट्रीटमेंट घेवपाक जाय. सो इट्स अ नॅचरल प्रोसेस दॅट हॅपन्स इन अ वुमन्स बॉडी एव्हरी मंथ. So naturally, lot of things happen. So आमचे moods बदलतात because it's basically hormonal changes. जे कितें आमच्या बॉडीन घडटा ते ऍक्च्युली फक्त ते 5 दीस न्ही म्हयनोभर घडत असता. लायक हांवें म्हळें की ते ताती जे तुतल्यान भायर सरता ओवरिजांतल्यान. दिस हॅपन्स. इट्स अ मंथली प्रोसेस दॅट हॅपन्स आनी ताका लागून आमच्या बॉडीन हॉर्मोनल चेंजीस जायत असतात. जाका लागून मूड्स बदलतात. देर आर फिजिकल चेंजीस हॅपनिंग. आमकां त्रास जाता. सो काळजी घेवपाक जाय ती सगळ्यात इम्पॉर्टंट. म्हणजे फर्स्ट अँड फॉरमोस्ट वी हॅव टू अंडरस्टँड दॅट दिस इज अ व्हेरी नॅचरल थिंग दॅट विल हॅपन एव्हरी मंथ. वन्स यू एक्सेप्ट दॅट मागीर ज्यो गजाली घडटात लायक फॉर एक्झाम्पल तुका पोटान दुखता किंवा ह्या गजालींक आमी खंय तरी पोचोवंक शकतात. ऑर आमकां खबर आसा वॉट इज हॅपनिंग इन अवर बॉडी. So we know how to deal with it. So jenna actually periods चालू असतात तेन्ना the biggest thing is how to manage the flow. So कोण sanitary napkins वापरता, कोण cloth pads वापरता, someone uses a tampon. So you can use whatever is comfortable. So आता खूप नवीन गजाली आयल्यात. menstrual cup आयला, tampons आयल्या. So जे तुमकां comfortable आसात ते वापरपाक जाय फर्स्ट अँड फॉरमोस्ट टू मॅनेज द ब्लड फ्लो. अँड सेकंडली आय थिंक द बिगेस्ट थिंग दॅट वी नीड टू फोकस ऑन इज अ हेल्दी डायट अँड अ हेल्दी लिव्हिंग. इवन अदरवायज आय एम नॉट सेइंग जस्ट इन दीज 5 days ह्याच 5 दिसांनी अशें न्ही, पूण जाता तितले स्वताक हेल्दी दवरपा खातीर एक्सरसाइज, बरें जेवण, न्यूट्रिशियस जेवण, ह्यो सगळ्यो गजाली आमी पाळपाक जाय. आनी मेंटल हेल्थ इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग्स दॅट वी नीड टू फोकस when it comes to menstruation. जे बॉडीन चेंजीस जातात ताका लागून चिडचिडेपण जाता किंवा फ्रस्ट्रेशन जाता किंवा राग येता रोकडो. ऑल दीस थिंग्स हॅपन. सो स्वताचेरूय थोडोसो कंट्रोल आनी भोंवतणच्याय बी लोकांक रियलायज जावपाक जाय की इट इज नॉट जस्ट मूड स्विंग्स. म्हणजे आमी रँडमली म्हणटा अरे हाजो मूड बदलता, हे केन्नाय कशें वागता. सो ह्यो गजाली रँडमली आमी उलयतात बिकॉज लॉट ऑफ पीपल डोंट नो वाय इट हॅपन्स. चल्यांक तर बाबड्यांक खबरूच आसना की कितें चल्लां चलयांच्या भितर. सो ताका लागून इट इज इम्पॉर्टंट दॅट वी एज सोसायटी नो वॉट मेन्स्ट्रुएशन इज. आनी हे बदल जेन्ना घडटा तेन्ना मानसीक नदरेंतल्यानूय एकामेकांक सपोर्ट करप इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. तर अनेक प्रश्न असे येतात की या विषयाचे उलोवपाकूच जाय असो क्वेश्चन मार्क सगळ्याचे मुखार तुमकां हेजेर आनी कितें सांगूंक सोदता. हाय रायट. लॉट ऑफ पीपल आस्क मी दॅट क्वेश्चन. खूप जाण म्हणटा की कितें तुमी त्या टॉपिकाचेर उलयतात. आनी लॉट ऑफ पीपल से की तुमचो बायलांचो विशय जो तुमी बायलो उलयात, आमकां दादल्यांक कित्याक फरक पडटा. सो आय थिंक सिंपल गजाल जी हांवें जो प्रोसेस एक्सप्लेन केलो तातूंतल्यान कळ्ळां आसतलें की दिस इज नॉट रियली ओनली अबाउट वुमन. दिस इज डायरेक्टली लिंक टू द बर्थ ऑफ अ चायल्ड, जाका आमी ह्युमॅनिटीची ग्रोथ म्हणटा किंवा मनस्तातेचो प्रवास म्हणटा. ह्या सगळ्या गजालींक जर मेन्स्ट्रुएशन लिंक आसा जाल्यार इट इज not just about women, it is about all of us. So ही एक गजाल. दुसरी आमकां मे बी आमच्या कम्फर्ट झोनान बसून कांय गजाली रियलायज जायनात. तातूंतली सगळ्यात महत्वाची गजाल म्हळ्यार देर इज अ ह्यूज डेटा विच टेल्स अस की 7वेक 8वेक जेन्ना पिरियड्स भुरग्यांक चलयांक सुरू जातात तेन्ना खूप चलयो स्कुलांतल्यान ड्रॉप आउट जातात. अनफॉर्च्युनेटली गोंयानूय बी आनी गोंया भायरूय रुरल हातून चड प्रमाण आसा. बिकॉज अनफॉर्च्युनेटली स्कुलांत तांकां जाय तसो सपोर्ट मेळना. खुबश्या स्कुलांनी टॉयलेट फॅसिलिटीज ना, हेल्थ फॅसिलिटीज ना. फक्त दादले टीचर आसा. सो आपूण कोणा कडेन उलयतली, हो भंय, ही लज आसा. आनी ह्या टॉपिकाच्या भोंवतणी जी लज आसा ताका लागून सगळ्यात महत्वाचें म्हळ्यार लोक उलयनात आनी ताका लागून स्कुलांतल्यान ड्रॉप आउट जावपाचो रेट खूब व्हडलो आसा. सो वाय मेन्स्ट्रुएशन मॅटर्स बिकॉज इट इज लिंक टू ऑल दीस. देर आर सो मेनी वुमन. म्हणजे डेटा जसो आमच्या कडेन आसा आतां त्या डेटाच्या अनुसरून मेन्स्ट्रुएटिंग वुमनाचो जो पुराय भारतान नंबर आसा तातूंतल्या ऑलमोस्ट अर्द्यावयर रुरल हातूंतल्या बायलांक मेन्स्ट्रुअल फ्लो कसो मॅनेज करप तेंच खबर ना. So they don't have access to sanitary pads, they don't have access to cloth pads for that matter. तांकां ती कितें वापरतात म्हणजे ती रग वापरतात, ती माती वापरतात, ती पानां वापरतात, एनीथिंग दॅट इज अवेलेबल. सो तांकां हायजीन बी सोडून दियात. तांकां खबरूच ना की देर इज समथींग कॉल्ड एज सॅनिटरी पॅड्स ऑर कपडो वापरूं येता. सो इट इज दॅट बॅड.
सो इतले जेन्ना वायट परिस्थिती आसा तेन्ना म्हाका दिसता सो कॉल्ड एज्युकेटेड सो कॉल्ड लिटरेट मनशांनी खास करून हाजेर चड आनी चड उलोवपाची गरज आसा आनी हाच्या भोंवतणी जी लज आसा ती ना करपाची गरज आसा सो दॅट इट बिकम्स एक नॅचरल प्रोसेस जाका आमी म्हणटा तसो तो नॅचरल प्रोसेस सायंटिफीक प्रोसेस म्हणून ताका पळोवपाची गरज आसा आणि ते केले जाल्यारूच आमी थोडे फार प्रमाणात तरी जी सद्याची परिस्थिती आसा ती बदलपाक शकतले. हॅविंग सेड दॅट म्हाका आनी एक गजाल म्हणपाक जाय की म्हाकाय बी दिसताले की गोंयान आमी खूब शिक्षीत आमकां सगळें खबर आसा आनी ताका लागून गोंयची परिस्थिती खूब बरी आसतली बट अनफॉर्च्युनेटली जितली सेशन्स आमी कंडक्ट करतात जितले आमी लोकां कडेन उलयतात तितले आमकां रियलायज जाला की देर इज नो डिवायड म्हणजे रुरल सिटी शिक्षीत अशिक्षीत असो कांयच डिवायड ना. जे टबूस आसात ज्यो चुकीच्यो गजाली आसात जे गैरसमज आसा ते सगळ्यांच्या बाबतींत सेम आसात आणि ताका लागून चड आनी चड ह्या विशयाचेर उलोवपाची गरज आसा. येस थँक्यू वेगवेगळे तुमकां खबर आसतलें. हा खूप म्हणजे ताका असंख्य जितले जितले आम्ही सेशन्स कंडक्ट करता तितले ते ऍड जायत होता आणि स्टार्टिंग फ्रॉम वॉट विथ टर्म मेन्स्ट्रुएशन म्हणजे तुकाय खबर आसतलें तू कॉलेजीन शिकता मेन्स्ट्रुएशनाक जे वेगवेगळे शब्द आसा फकाणां दिसता म्हाका केन्ना केन्ना की आमकां मेन्स्ट्रुएशन किंवा पिरियड्स म्हणपाक सुद्दां लज दिसता आणि आमी कितें वापरनात बश्टे जावप कावळो आपडप हे सगळें जालेच पण कॉलेजीनी बॉयफ्रेंड वेकेशन मोड चम्स आणि बाटली फुटली आणि कितलेशेच असल्यो गजाली असले टर्म्स वापरतात सो इट स्टार्ट्स फ्रॉम देर की फर्स्ट अँड फॉरमोस्ट आमकां आमचे पिरियड चालू आसा और मेन्स्ट्रुअल सायकल चालू आसा म्हणपाकूच लज दिसता. ताज्या मुखार वचून कितलेशेच टॅबू सो तातून पयली म्हणजे सगळ्यात पयली म्हणजे वी कन्सिडर की मेन्स्ट्रुएटिंग वुमन इज म्हणजे ती भश्टी किंवा ती अपवित्र किंवा ती अशुद्ध सो कितें शी इज इम्प्युअर बेसिकली सो तिच्या आंगातल्यान कितें तरी जे फ्लो जाता ते कितें तरी घाण आणि ताका लागून मेन्स्ट्रुएटिंग वुमन इट सेल्फ इज इम्प्युअर हे आमी आमच्या तकलेन घालून घेतला आणि मागीर थंयच्यान सुरू जाता की तुवें देवळान वचप ना तुवें पुजेक वचप ना तुवें लग्नाक वचप ना खंयच्याच धार्मीक विधींनी तुवें वांटेकार जावप ना तुवें कोणाक आफडप ना तेकप ना हांगच्यान ते सुरू जाता. देन देर आर वर्स्ट टॅबूज लायक लोणच्याक हात लायले किंवा वायनाक हात लायले किंवा ब्रेड हाका हात लायले जाल्यार ते इबाडटा. फळां फुलां जी झाडांचेर आसा ताका हात लायले जाल्यार ती गळून पडटात. सोरोप म्हणया किंवा अस्वल किंवा शार्क सारकिली जनावरां मेन्स्ट्रुएटिंग वुमनाक अटॅक करता अशा तरेचे समज आसात. देन रांदप ना हो एक खूप पयलींच्यान समज आमच्या भितर आसा की मेन्स्ट्रुएशन किंवा पिरियड्स जेन्ना चालू आसा तेन्ना रांदप ना सो अशे असंख्य म्हणजे देर इज नो लिमीट टू दीस टॅबूज आणि खंय तरी म्हाका दिसता जितले आमी प्रगती करता तितले हे कमी जावपाक जाय आशिल्ले पूण सोयीस्कर प्रमाणात आमी ना केल्यात. सो हांव जस्ट एक एग्जांपल दिता की पयलींच्या तेंपार बायलो रांदनाशिल्ल्यो ती जेवण करनाशिल्ली पूण जशे जशे आमी जॉयंट फॅमिलींतल्यान न्युक्लियर फॅमिलीन आयली आमी खंय तरी थोडोसो बदल केलो कित्याक जॉयंट फॅमिलीन चलताले एक बायल रांदना बाकीच्यो रांदताल्यो पूण न्युक्लियर फॅमिलीन कितें करतली सो सोयीस्कर प्रमाणात आमी बदल केलो की ओके रांदल्यार जाता. म्हाका याद आसा एक आमचो फ्रेंड आसा आनी ताका खबर नाशिल्लें ऑब्वियसली मेन्स्ट्रुएशन म्हळ्यार कितें काय तें आनी ताका कोणे तरी सांगलें की ताची आवय जी आसा ती जेन्ना तिचे पिरियड चालू आसा तेन्ना ती रांदनाशिल्ली सो ताचो बापूय रांदतालो कसो बसो आनी ताका सांगिल्लें कित्याक रांदना तर आवय कावळो आफुडला आणि कावळो आफुडला हे जनरल खूप घरांनी वापरतात सो ताका हे सांगताले आणि तो आमकां म्हणपाक लागलो आपल्याक त्या कावळ्याचो इतलो राग येतालो आपल्याक दिसताले त्या कावळ्याक मारचो जितोच आपणे कारण त्या 4-5 दिसान आपल्या बापूय जे रांदतालो ते तोंडान घालपा सारकें आसनाशिल्लें आणि सो आपल्याक सदांच दिसतालें की कितें हें कावळो आफुडप आनी जेन्ना आपल्याक कळ्ळें तेन्ना आपल्याक कळना की कितें हाव डू आय रिएक्ट टू इट सो खूप जाणांक खूप दादल्यांक चल्यांक स्पेशली खबरूच ना की वॉट एक्झॅक्टली इज हॅपनिंग टू देर मदर्स देर वायफ्स देर सिस्टर्स सो अशे कितलेशेच टॅबूज आसात आनी आय होप की हे टॅबूज वाडच्या पेक्षा ते खंय तरी देंवल्यार पुरो अशें हांव मागन ह्या वेळार फक्त.
आणि लाईक आमच्या कॉलेजी आमच्या कॉलेजी टायमार आनी हॅपी बर्थडे म्हणून विश करताली म्हणून विश आणि करताली तुमकां अशें जालां की मुखार कोणीतरी विश केला म्हाका दिसता की लायक बर्थडे आसा हांवें विश करपाक वता मागीर कळ्ळें भलतेच कितें तरी चल्लां बरोबर तो खूबदां त्या टायमार एक उलट जाता पण एक वेगळेच कितें शिकपाकूय मेळटा की अशें कितें म्हणटात म्हणून Right. म्हाका आमच्या सगळ्या सेशनांनी हांव फक्त शिकतूच आसा विथ ऑल द न्यू इन्व्हेन्शन्स. खूबदां चल्यांक ह्या विशयाचेर स्वता जावन जाणून घेवपाक सोसायटी तांकां एक वेगळी नजरेन पळयता तेन्ना तुमकां ह्या विशयाचेर तुमची मदत कितें म्हणपाक जाय? चल्यांक म्हळें तुवें बॉयज चल्या राईट. सो जशें हांवें म्हळें फर्स्ट अँड फॉरमोस्ट दिस इज नॉट अबाउट ओनली वुमन ऑर ओनली मॅन. हे फक्त दादलो आनी बायलो हो फरकूच ना. मेन्स्ट्रुएशन इज बेसिकली अबाउट ह्युमॅनिटी आणि बायलो मेन्स्ट्रुएट जातात म्हणून आयज आमी सगळीं हांगा आसात, दादले जावं किंवा बायलो जावं. सो चल्यांक ऑफकोर्स जाणा जावन घेवपाक जाय आनी आमी सुद्दां सेशन्स करता तेन्ना इन्सिस्ट करतात की चले आनी चलयो दोगूय त्या सेशनाक आसच्यो सो दॅट तांकां दोगांकूय कळचें वॉट मेन्स्ट्रुएशन इज आनी कशे तरेन ताका डील करप. हांव जस्ट एका सेशनांतलेंच म्हजें एग्जाम्पल दिता आनी यू वूड नो की कित्याक गरजेचें. एक फादर आग्नेल कॉलेजीन म्हाका याद आसा आमी सेशन कंडक्ट केल्लें. सेशन सोंपल्या उपरांत एक चलो कॉलेजीचो फर्स्ट सेकंड इयराचो चलो आमच्या म्हऱ्यान आयलो आनी ताणें आमकां म्हळें थँक्यू सो मच. आज पयले फावट आपल्याक कळ्ळें की एक्झॅक्टली वॉट इज मेन्स्ट्रुएशन. ताणें आपल्या भुरगेपणांतली गजाल सांगली की चवथ आशिल्ली घरान आनी सगळीं घरचीं जमा जाल्लीं. तो म्हणपाक लागलो आमी सगळीं भुरगीं भायर खेळटालीं आनी आपली 9-10 वर्साची भयणूय आमच्या बरोबर खेळटाली आनी सडनली कितें तरी जालें, तिका अनकम्फर्टेबल जालें म्हणून ती घरान गेली आनी चवथीच्या फुडल्या 2 दीस आमी तिका पळयलेंच ना. सो तो म्हणटा आपल्याक कळ्ळेंच ना की कितें जालें, ती नाच गायब. सो मागीर आपणें जेन्ना घरच्यांक विचारलें ताणें सांगलें ना ती आसा, शी इज टेकिंग रेस्ट, ती भितर आसा. सो ती गणपती म्हऱ्यान आयली ना, ती आमच्या बरोबर खेळ्ळी ना. तो म्हणटा आनी एका वेळार अशेंच जालें की सडनली जेवण रांदिल्लें सगळें पुजा काय कितें तरी आशिल्ली घरान आनी 12-1च्या अदमासाक ते रांदिल्लें सगळें जेवण व्हरून भायर उडयलें आनी नवीन रांदपाक सुरवात केली सगळ्यांनी. तेन्नाय आपणें हो प्रश्न केलो की कितें जालां, कित्याक हे परत कित्याक रांदता. तेन्नाय बी आपल्याक सगळ्यांनी सांगलें की काय ना, तुका कळचें ना अशें तरेन. सो तो म्हणटा आज आपल्याक कळटा इतल्या वर्सांनी की त्या आपल्या ल्हान भयणीक पिरियड्स सुरू जाल्ले आनी तिका कडेक दवरले, तिका सांगलें की आतां आनी तुवें चवथीक भायर सरप ना. सेम जेन्ना ते जेवण उडयलें तेन्ना आपल्या काकीक पिरियड सुरू जाल्ले आनी ती रांदताली म्हणटकर तिणें पिरियड चालू आसतना रांदला आसतलें म्हणून तें जेवण भायर उडयलें आनी परत जेवण करपाक घेतलें. सो तो म्हणपाक लागलो की आयज आपूण आपल्या बद्दल जालेंच म्हणजे आपल्याक आज कळ्ळें, पण आपूण चिंतता की त्या आपल्या 9 वर्साच्या भयणीचेर किंवा त्या आपल्या काकीचेर कितें प्रसंग आयला आसतलो, कितें तांची मनस्थिती जाल्या आसतली त्या वेळार की नो काकी तरी व्हडली जाणटी, मे बी शी मायट बी एबल टू बिकॉज ती ह्याच प्रवासांतल्यान गेल्या. पण 9 वर्साचे ते भुरगे जाका निकतेच खबर ना सुद्दां की आपल्या बॉडी भितर कितें जाता, ताका तूं काडटा आनी कुशीक दवरता आनी सांगता तुवें आनी कित्यान पार्टिसिपेट जावप ना, तुवें चवथीक भायर सरप ना. सो इट इम्पॅक्ट्स टू दॅट लेवल. सो तो चलो म्हणपाक लागलो की आज आपल्याक हे कळ्ळें. सो अशे कितलेशेच चले आमकां वेगवेगळ्या सेशनाक मेळ्ळे आनी लॉट ऑफ बॉयज टोल्ड अस की आयज आमी घरा वचून आमच्या आवयांक किंवा भयणींक सांगतली की दिस इज एंटायरली सायंटिफीक, प्लीज हे पाळनाकात. अँड वी वर सो हॅप्पी की एज बॉयज चले जावन सुद्दां ते म्हणपाक लागले की हय आमी हो बदल हाडपाक फुडें सरतली. सो इट इज इम्पॉर्टंट की जर आमी हो बदल हाडटली हे कम्प्लिटली सायंटिफीक हे लोकांक पटोवन दितली आनी मुखावेल्या पिळग्यां खातीर जर थोडेशे एक कम्फर्टेबल वातावरण निर्माण करतली जाल्यार इट इज इम्पॉर्टंट की बॉयज अँड गर्ल्स अँड एव्हरी वन ऑफ अस शूड नो वॉट एक्झॅक्टली इज मेन्स्ट्रुएशन अँड दॅट देर इज नो शेम अटॅच टू इट. तुमकां याद आसतलें आमी सेशन अटेंड केलो मासिक थंय पायचेर. एका आमकां जॉयन जाल्ले व्ह्युअर्सांनी तेन्ना तेणें म्हणिल्लें की चवथीच्या दिसांनी आपल्याक मासीक पाळी आनी जाली आपूण खूब चवथ अटेंड केली आनी मागीर ती म्हणपाक लागली देवाक तें बरें दिसना, देवान आपल्याक कितें करपाचें बरे भशेन ती चवथ अटेंड जाल्ली. तशे तरेन एक एकल्याचे आसता की अटेंड करप काय ना सोसायटी डिपेंड आसता आनी तशें. ऍब्सोल्युटली. हय.
तर मागील बाई तर जाता मागील बाई जाता त्यांना वापरप बरे कपडा का बरे का सॅनिटरी सॅनिटरी नॅपकिन्स नॅपकिन्स वा वा आय थिंक हांवें पयलीं म्हणत अशें वॉट एवर यू आर कम्फर्टेबल विथ सॅनिटरी नॅपकिन्स कित्याक आमी चड प्रमाणात वापरपाक लागली कारण चड वेळ तातूंत मेन्स्ट्रुअल ब्लड एक्युमुलेट जाता आनी इट इज कम्फर्टेबल आनी ताका लागून स्पेशली वर्किंग वुमन जी आसात किंवा कॉलेजीक वता किंवा स्कुलाक वचपी ज्यो चलयो आसात तांकां सॅनिटरी नॅपकिन्स बिकम मोर कम्फर्टेबल देर आर आय नो अ लॉट ऑफ फ्रेंड्स जी जेन्ना ऑफिसान वतात तेन्ना सॅनिटरी नॅपकिन वापरता आनी घरा आयली की दे स्विच टू क्लॉथ ऑर वॉट एवर दे आर कम्फर्टेबल इन देर आर लॉट ऑफ अदर थिंग्स दॅट हॅव कम टुडे लायक टेम्पोन्स जे आसा इट इज जस्ट अ मास ऑफ कॉटन जे तूं डायरेक्टली तुज्या वजायनान इन्सर्ट करता लॉट ऑफ स्पोर्ट्समॅन यूज इट बिकॉज तूं ते इन्सर्ट करून यू कॅन स्विम यू कॅन गो इन वॉटर तूं जाय ते करपाक शकता so these tampons are available even in Goa today in shopping mall आणि हे available आसा menstrual cup is a new thing that has come आणि म्हणजे खूप फ्रेंड्स ते यूज करता and they find it very comfortable सुरवातेक थोडोसो डिस्कम्फर्ट असता बट खूप जाणांक आयज ते कम्फर्टेबल दिसपाक लागला आणि इट इज रियुजेबल तूं एक मेन्स्ट्रुअल कप वॉश करून कितले फावट यूज करपाक शकता सो इट इज तुजो कॉस्टूय देंवता आणि मेन म्हणजे सॅनिटरी नॅपकिन्साचो आज खूप व्हडलो परिणाम एनवायरमेंटाचेरूय जावपाक लागला बिकॉज इट इज लॉट ऑफ प्लास्टीक वेस्ट हे आमकां रियलायज जायना पूण ताचो परिणाम जावपाक लागला एनवायरमेंटाचेर सो आय थिंक आय वील से की तुमी जे यूज करपाक कम्फर्टेबल आसा जस्ट यूज इट whether it is sanitary napkins, whether it is cloth pads, whatever you are comfortable in. मॅम आमकां तुमच्या युट्यूब चॅनलाबद्दल तुम्ही हालींच उपक्रम सुरवात केला तर आमच्या व्ह्युअर्सांसाठी एकदम याविषयी सांगा सो युट्यूब चॅनल बेसिकली स्टार्ट करपा फाटलें कारण मेन आशिल्लें की म्हाका दिसलें की कोंकणीन खास करून मेन्स्ट्रुएशनाचेर खूब इन्फॉर्मेशन अवेलेबल ना स्पेशली इन युट्यूब सारकेल्या मिडियमांनी किंवा सोशल मिडियानी सो हांव खूब कडेन सेशन्स कंडक्ट करता खूब जाण विचारतात की खंय म्हायती मेळटली देर आर लॉट ऑफ इंग्लिश वेबसायट्स अवेलेबल देर आर लॉट ऑफ सोशल मिडिया प्लॅटफॉर्म्स अवेलेबल सो कोंकणींतल्यान थोडे फार म्हायती मेळची आणि जे कितें इन्फॉर्मेशन किंवा जे कितें नॉलेज म्हाका आज मेरेन मेळ्ळा ह्या सगळ्या प्रवासात ही सगळी सेशन्स कंडक्ट करता आसतना आनी म्हज्या थोड्याशा रिसर्चान ती लोकां मेरेन पावची म्हणून हांवें हो युट्यूब चॅनल स्टार्ट केलो आणि म्हज्या बायोन तुमकां तेजे लिंक मेळटले सध्या 3 व्हिडिओज हांवें अपलोड केला आनी इज अ व्हेरी स्मॉल 6-7 मिनिट्स व्हिडिओज जंय हांव ह्योच सगळ्यो गजाली घालता की बेसिकली वॉट इज मेन्स्ट्रुएशन द टॅबूज आणि मोर इम्पॉर्टंटली जे एक्सपिरियन्सीस लोक म्हज्या बरोबर शेअर करतात ते एक्सपिरियन्सीस थंय शेअर करपाचो म्हजो प्रयत्न आसा सो दॅट मोस्ट इम्पॉर्टंटली वी टॉक अबाउट इट म्हणजे आमकां उलयता आसतना जशें आमी सामान्यपणान बाकीच्या टॉपिकांचेर उलयतात त्याच प्रमाणे ह्याय बी टॉपिकाचेर उलोवचे एक संवाद सुरू जावचो ह्या नदरेंतल्यान हो युट्यूब चॅनल स्टार्ट केला सो यू कॅन गो टू माय बायो अँड जस्ट चेक द व्हिडिओज देर अँड सबस्क्राईब टू द चॅनल तर आपले प्रश्नासाठी जोडून आणि सॅनिटरी नॅपकिन खंय डिस्पोज करू शकता लाईक चडशे लोक ते दळयतात वा रस्त्यार उडयतात I think the simplest thing that you can do is you can just wrap it in a newspaper and throw it in the dustbin. आता डस्टबिनान उडयता आसतना म्हाका दिसता आमच्या घरांनी सुद्धा ओलो आणि सुको कचऱ्याचो आमी हरशीच करपाक जाय डिव्हिजन सो देर हॅज टू बी अ थर्ड डस्टबिन विच कन्सिस्ट ऑफ मेडिकल वेस्ट आणि एक रिक्वेस्ट आसा म्हणजे तुमच्या सगळ्यां कडेन की तुम्ही जेन्ना कचरो दितात फॉर एक्झाम्पल म्युनिसिपालिटी एरियेन खूप जाण येतात आणि कचरो कलेक्ट करतात सो इट इज इम्पॉर्टंट दॅट यू टेल दॅट पर्सन की तू दिता ते मेडिकल वेस्ट किंवा सरळ तांकां सांगात की दीज आर पॅड्स दॅट आय एम गिविंग so what kind of waste you are giving because they have their own ways of disposing that so how sitting around so I know ki there is a different disposal system here so it is important that you first segregate at your house and then when you give it to the person who collects it taka sangat tumhi kire ditat te otherwise I think this is the best thing that you can do please don't flush it down in your toilets or te kadun khoncha kai udop you are creating a environmental hazard सो जशें हांवें म्हळें की इट्स अ प्लास्टीक वेस्ट सो एंड ऑफ द डे आमी परत वी गो बॅक टू द एनवायरमेंट आनी आमी ती एडिशनल वेस्ट क्रिएट करतात सो ते करनाकात खूप टॉयलेट्सांनी स्पेशली पब्लीक टॉयलेट्स किंवा स्कूल टॉयलेट्सांनी हांवें पळयलां की सेम म्हणजे ती लज आशिल्ल्या कारणान प्रोबेबली
हातून उडयतात, टॉयलेटींनी उडयतात किंवा कशाय कशे ते उडयतात. सो स्कुलांनी किंवा ह्या पब्लीक टॉयलेटांनी जर डस्टबिन्स ना जाल्यार we can at least make an attempt to tell them to keep the dustbins, especially in educational institutions. ते आसपाकूच जाय टॉयलेटींनी वेगळे डस्टबिन्स. सो आय थिंक हे ल्हान ल्हान एफर्ट्स आमी आमच्या लेवलाचेर सर्टनली करपाक शकतात. जेन्ना स्कुला कॉलेजीन सुरवात आशिल्ली तेन्ना हांवें पास जातालें तेन्ना हांवें पिवना कडेन आयकलेलें की तांच्यांनी भुरग्यांनी टॉयलेटीन फ्लश करून उडयल्यात सॅनिटरी आनी मागीर ती चोक जाल्यात. खूब त्रास जाला तांकां ते काडपाक. मागीर ती तांकां आमचे कंटेनर दवरिल्ले यूज करतकच रॅप करून उडोवपाचें म्हणून. सो तेच म्हणजे ते अवेरनेस क्रिएट जावपाक जाय की अशे तरेचे डिस्पोजल सिस्टमूय सगळ्याक आसपाक जाय. सो तेच म्हणजे अगेन एंड अगेन इट कम्स डावन टू दॅट सेम थिंग की सायलन्स अबाउट दीस टॉपिक, उलयनात कोण हाच्या बद्दल म्हणटकर ह्यो सगळ्यो गजाली कडेक पडटात. सो आय थिंक इफ दीस अवेरनेस इज देर की बाबा दीस इज नॉट समथींग शेमफूल जाल्यार ह्यो सगळ्यो गजाली जाग्यार पडटल्यो. तर आमच्या धर्मान म्हणल्यार हिंदूच म्हणटा कित्याक मासीक पाळी बद्दल म्हणटा तेन्ना दर 3 दीस लोक वतात, पण आमच्या धर्मान खुबशे रेस्ट्रिक्शन आमकां पाळचे पडटात. तेन्ना कसले रेस्ट्रिक्शन्स आसतात? एक गजाल हांव मुद्दम सांगपाक सोदता कित्याक खूब जाण हे म्हणटात की हिंदू धर्मान हे चड प्रमाणात पाळटात आनी बाकीच्या धर्मांनी पाळनात. सगळ्या धर्मांनी थोड्या प्रमाणात मे बी वेरिएशन्स आसतली, पण मेन्स्ट्रुएशना भोंवतणचो जो टॅबू आनी सायलन्स आसा तो सगळ्या धर्मांनी आसाच. देर मायट बी वेरिएशन्स, थोडे कडेन चड आसतले थोडे कडेन कमी आसतले, बट बेसिक सायलन्स, बेसिक टॅबू, बेसिक एटिट्यूड टुवर्ड्स वुमन, लुकिंग एट अ वुमन एज इफ शी इज इम्प्युअर और ती अपवित्र हे ऑलमोस्ट सगळ्या धर्मांनी सिमिलर आसा. हय, हिंदू धर्मांत चड प्रमाणात आसात. सो जशें हांवें पयलीं म्हळें की मेजर गजाल की तूं अपवित्र आशिल्ल्या कारणान, तूं भश्टी आशिल्ल्या कारणान, दीस इज वॉट पीपल थिंक, तुवें देवा कडेन वचप ना हांगच्यान ती सुरवात जाता. सो तूं देवळान वचपाक शकना, तूं देवाची पुजा किंवा देवाचे रिलेटेड जे कितें आसा थंय तूं वचपाक शकना. सो इट स्टार्ट्स फ्रॉम देर. आणि ताच्या उपरांत मागीर आता इट इज कम डावन टू इवन लग्न सारकेल्लो संस्कार म्हणया, लग्न मूस किंवा ह्यो सगळ्यो गजाली ज्यो आसा, जंय जंय आमकां खंय तरी देवाचें कितें तरी चल्लां किंवा शास्त्र आसा, ह्या गजालीं कडेन हांगा वचप ना, ह्यो गजाली आसात. सो म्हाका खूब जाणां विचारतात की कितें जाता गेले ना जाल्यार 3 दीस न्ही, सो 3 दीस घरा बसपाक कितें हरकत आसा, कित्याक तुका वचपाक जाय देवा कडेन? सो हांवूय तांकां सांगता आनी आतां म्हाका ह्याय माध्यमांतल्यान सांगपाक जाय की हांव म्हणना की तुमी कोणूच शूर बीर जावन ना म्हाका पिरियड चालू आसतना हांव वतलेंच म्हणून मुद्दम वचपाक जाय अशांतलो भाग ना. बट हांवें पळयलां, म्हज्या घरान पळयलां, जंय पीपल हॅव मिस्ड मॅरेजीस किंवा खूब अशे लागींच्या मनशांची लग्नां चुकयल्यात जस्ट बिकॉज पिरियड चालू आसा. किंवा जशें वदोळचें हांवें एग्जाम्पल दिलें, 9-10 वर्साच्या भुरग्याक तूं चवथीक सारकेल्या किंवा हेर कम्युनिटी, बिकॉज वी हॅव टू रियलायज की चवथ जावं किंवा खंयचीय जी धार्मीक गजाल जाता ती फक्त धार्मीक उरना, इट बिकम्स अ कम्युनिटी फेस्टिवल. जंय लोक येतात, घरची येतात, सगळीं येतात आणि इट्स अ हॅपी मुवमेंट फॉर एव्हरीवन. थंय तूं मुद्दम चुकयता जस्ट बिकॉज तुजे पिरियड चालू आसा. ताच्या मुखार वचून तूं पिरियड्स फाटीं फुडें करपा खातीर गुळयो घेता, तूं तें लग्न चुकचें न्ही, पुजा चुकची न्ही म्हणून गुळयो घेता आनी तुज्या बॉडीचेर परिणाम करून घेता. जशें हांवें वदळ सांगलें की हो प्रोसेस, आनी हो प्रोसेस जेन्ना तूं आर्टिफिशियली थांबयता गुळयो घेवन, तेन्ना तुज्या बॉडीचेर परिणाम जाता एंड देर आर लॉंग लास्टिंग इफेक्ट्स. सो ह्यो गजाली करता ताका लागून इट्स अ व्हेरी बॅड थिंग. अनादर व्हेरी व्हेरी डिफिकल्ट थिंग जे हांवें एका घरान पळयलें की स्वताच्या आवयच्या मरणा उपरांत एका भुरग्याक ताच्या आवय म्हऱ्यान वचपाक दिलें ना बिकॉज शी वॉज हॅव्हिंग हर पिरियड्स. दिस इज व्हेरी व्हेरी टॉर्चरस की तूं तुज्या आवयक लास्ट पळोवंक शकना जस्ट बिकॉज यू आर हॅव्हिंग पिरियड्स. सो अश्यो गजाली जेन्ना धर्माच्या नांवार आनी देवाच्या नांवार खपयतात तेन्ना आय थिंक वी हॅव टू रिमेंबर की आमी खंय तरी ह्युमॅनिटीक फाट करतात आणि चुकीच्या गजालींक लागून फाट करतात. सो जर आमकां आमच्या मनान आमी आज ठरयलें की बाबा मेन्स्ट्रुएशन इज नॉट समथींग रॉंग ऑर ते टॅबू न्ही किंवा इट इज नॉट समथींग विच हॅज बीन क्रिएटेड फॉर वुमन ऑर ह्यो सगळ्यो गजाली ज्यो जाता, दिस इज एंटायरली सायंटिफीक अँड नॅचरल प्रोसेस. हें जर आमी पयलीं तकलेन घालें जाल्यार म्हाका दिसता वी कॅन फायट ऑल दीज रॉंग थिंग्स दॅट हॅपन इन द नेम ऑफ मेन्स्ट्रुएशन.
तर जनरेशन टू जनरेशन चलिल्ल्या या परंपरेक मग ताजो विरोध करप बरें. बरें. विरोध करपाकूच जाय, बट आय थिंक वी ऑल लिव इन अ सोसायटी, इन अ कम्युनिटी, इन अ फॅमिली, आणि हांव जाणा की आमकां खंयच कोणाकूय दुखोवपाक आवडना. प्रत्येकाचो स्वभाव वेगळो आसता. कोणाकूय फट करून उलोवपाक सोंपें जाता आसत, किंवा कोणाचो स्वभाव असो आसता की हांव म्हज्या आवयक दुखोवंक शकना किंवा घरच्यांक दुखोवंक शकना. एक गजाल आमी लक्षात घेवया की आमच्या आवयक जेन्ना आमी प्रश्न विचारले की कितें एक्झॅक्टली जाता आनी तिणें सांगलें ना आमकां, इट इज नॉट बिकॉज शी डजंट वॉन्ट टू टेल, इट इज ऑल्सो बिकॉज तिकाय खबर ना. तिने जेन्ना तिच्या आवयक विचारिल्लें तेन्ना तिच्या आवयन सांगिल्लें की दिस इज वॉट इट इज आनी तुवें हें करपाक जायना. तिच्या आवयन तिका तेच सांगिल्लें. सो इट्स अ विशियस सर्कल. सो योग्य नॉलेज ना, योग्य म्हायती नाशिल्ल्या कारणान इट हॅज पास्ड ऑन फ्रॉम जनरेशन टू जनरेशन, आणि पास ऑन जाल्यात ते टॅबूज आनी चुकीच्योच गजाली जाल्यात. एक्च्युअल प्रोसेस कितें हें पास ऑनूच जालें ना. सो एकूच गजाल आनी सगळ्यात म्हत्वाची गजाल जी आमी करपाक जाय इज वी हॅव टू पास ऑन द रायट नॉलेज टू द नेक्स्ट जनरेशन. सो हांव म्हणना की घडये हांव म्हज्या आवय कडेन, म्हज्या आजये कडेन किंवा घरच्यां कडेन डायलॉग सुरू करूंक शकता आनी तो करचोच, पूण सगळ्यात महत्वाचे जे करचे ते म्हणजे सारक्यो गजाली, एक्च्युअल आनी रायट इन्फॉर्मेशन फुडल्या जनरेशनाक पास ऑन करचे. सो द बिगेस्ट चेंज दॅट आय कॅन ब्रिंग इज टू नॉट टू पास ऑन द रॉंग थिंग्स टू द नेक्स्ट जनरेशन. आणि हांव जेन्ना हो डायलॉग स्टार्ट करतले तेन्ना मागीर तो विशय सर्कल पॉझिटिव्हली मुखार वतलो, वेर यू नो माय चिल्ड्रन किंवा चिल्ड्रन अराउंड मी वूड नो द रायट थिंग्स अँड दे विल नॉट फॉलो इट. सो घडये म्हाका म्हज्या घरान हें बदलप कितले शक्य जातले ते प्रत्येकान थारावचे. इट मायट बी पॉसिबल ऑल्सो. तुम्ही घरान अशें न्ही की जावूच ना. हांव जस्ट सादें एक एक्झाम्पल दिता. म्हाका एकदां एका सेल्फ हेल्प ग्रुपान ह्या सेम मेन्स्ट्रुएशनाच्या टॉपिकाचेर उलोवपाक आपयलें. हांवें तांकां विचारलें एज ग्रुप कितें, कित्याक हांवें तरणाट्यांकूच आज मेरेन सेशन्स कंडक्ट केली. सो ती म्हणपालेली 60-70 वर्साच्यो बायलो आसतल्यो. आनी आय वॉज कम्प्लिटली नर्वस. म्हाका कळना जालें की त्या बायलां कडेन हांव कशे तरेन उलोवपाक शकतलें, वेदर दे वील लिसन टू मी, हांव कितें उलयता तें तांकां पडटलें काय कितें. आय सेड लेट्स डू इट. कितें चडात चड कितें जातलें, तापतली म्हजेर, बेजारतली म्हजेर, आय वील हँडल इट. सो हांव गेलें, हांव उलयलें तांच्या कडेन, आणि टू माय सरप्राईज एंड ऑफ द सेशन म्हाका तातूंतल्या 2-3 बायलांनी सांगलें की हांव हें म्हज्या चलयेक किंवा सुनेक आतां कशेंच फॉलो करपाक दिवचें ना. आय मायट नॉट बी एबल टू चेंज. हेंय तांणी फ्रँकली सांगलें की इतल्या वर्सांचे आपल्या तकलेचेर ते संस्कार जाले, आपल्या मनान ते आसा की भंय आसा. सो म्हाका घडये जावचें ना, हांव देवळान वचपाक शकचें ना, किंवा हांव खंय वचपाक शकचें ना, किंवा ह्यो सगळ्यो गजाली तोडपाक शकचें ना. बट आय वील मेक इट अ पॉयंट की हांव म्हज्या धुवांक, म्हज्या सुनांक हे पाळपाक दिवचें ना, आनी आपूण तांकां सपोर्ट करतली. सो आय थिंक दॅट इज द बिगेस्ट कितें म्हणटा तशें प्रायज ऑर गिफ्ट ऑर एनीथींग दॅट आय हॅव रिसिव्ड एवर, की 60-70 वर्साच्या त्या बायलांनी म्हाका तें सांगप. सो बदल घडटा, हळू घडटलो, बट आय थिंक वी नीड टू स्टार्ट इट फ्रॉम अवर सेल्फ. आनी खंयच झगडी करून, स्ट्रगल, संघर्ष करून, वाद विवाद करून करपाची गरज ना. इट कॅन स्टार्ट विथ युअर ओन सेल्फ. दिस इज वॉट आय बिलीव्ह. आम्ही असे म्हणतात की आमची घरची व्हडली आसा तांचे आयकतात आणि हे सगळे आमच्या मनान त्यांना तशें पळपाचें. पण तांचो जनरेशन जावन आमचें जनरेशन आसा, मागीर भुरगीं आसा, समज आमी पळयलां जाल्यार आमची भुरगीं पळयची ना. तर ते सुरवात स्वता कडल्यान करपाक जाय अशें म्हाका दिसता. एब्सोल्युटली. तर अनेक प्रश्न आसा की मासीक पाळी जाता तेन्ना खूब पेनफूल क्रॅम्प्स येतात. कशे तरेन आमी काळजी घेवंक सोदतात. हय. सो बेसिकली मासीक पाळी जेन्ना जाता, जो हांवें तुमकां प्रोसेस एक्सप्लेन केलो, इट इज बेसिकली पेन जाता ती कित्याक, बिकॉज युटेरस कॉन्ट्रॅक्ट जाता आनी ते मेन्स्ट्रुअल ब्लड आमच्या आंगांतल्यान भायर वता. सो इट इज परफेक्टली नॅचरल की आमकां थोड्योश्यो क्रॅम्प्स येवप, पोटान दुखप, ह्यो सगळ्यो गजाली खूब नॅचरल आसा आनी त्यो घडटल्योच. बट एक आमी गजाल लक्षात घेवपाक जाय की बदल जशें हांवें म्हळें की इट्स नॉट अ डिसीज. आमकां जेन्ना थंडी जाता किंवा आमकां जेन्ना जोर येता तेन्ना आमी गुळयो कित्याक घेतात, सो दॅट तो जोर वचचो, ती थंडी वचची म्हणून. हांगा हे क्रॅम्प्स वतलेच. वन्स युअर पिरियड्स कम, तुमचे पिरियड्स थांबले की ह्यो सगळ्यो गजाली नॉर्मलायज जातल्यो. सो ताच्या खातीर कांयच करपाची गरज ना. एक रिक्वेस्ट आसा म्हजी खूब मनांतल्यान सगळ्या, खास करून तरणाट्यां खातीर, की खूबदां हांवें पळयलां की मातशें पोटान दुखलें कितें जालें की आमी रोखड्यो गुळयो घेतात. प्लीज ते करनाकात, बिकॉज इट हॅज लॉंग लास्टिंग इम्पॅक्ट ऑन युअर बॉडी. आयज आमी ज्यो गुळयो घेतात त्यो आमच्या आंगान उरतल्यो आनी मागीर त्याचे परिणाम मागीर खूब वायट जातात. सो प्लीज डोंट डू दॅट.
तुमकां जर चड त्रास जाता, चड पोटान दुखता किंवा हेवी ब्लड फ्लो जाता जाल्यार द बेस्ट थिंग टू डू इज गो अँड सी अ डॉक्टर. आमच्या भोंवतणी कितलेशेच डॉक्टर्स आसा, आमच्या फॅमिलीन कोण तरी आसतलो. आय एम नॉट सेईंग गो अँड सी अ गायनेकोलॉजिस्ट स्ट्रेट अवे, एटलीस्ट टॉक टू एनी डॉक्टर ज्याच्या कडेन तुम्ही कम्फर्टेबल आसा उलोवपाक, अशा डॉक्टरा कडेन उलयात. आणि जर प्रॉब्लेम्स चड जाले, फॉर एक्झाम्पल केन्ना केन्ना आमकां पिरियड्स जायच ना, खूब म्हयने पिरियड्स येना किंवा पिरियड्स आयले जाल्यार खूब दीस कंटिन्यू जाता. सो दीज आर मेजर प्रॉब्लेम. जशें हांवें सांगलें, आय एम नॉट अ डॉक्टर, बट पीसीओडी आणि हे सगळे जे प्रॉब्लेम्स असतात लिंक टू मेन्स्ट्रुएशन, these problems have long lasting impacts later. सो खंयी जर फाटी फुडें जाता खंयची गजाल, पिरियड्स जायना किंवा चड ब्लड फ्लो जाता, जाल्यार प्लीज गो अँड सी अ गायनेकोलॉजिस्ट. आणि ताणें सांगल्या उपरांतूच, सगळ्यो टेस्ट केल्या उपरांत आनी मागीर डायग्नोज केल्या उपरांतूच जे मेडिसिन्स घेवपाचे आसा ते घेयात. आपली तकली वापरून आपल्याक जाय तशें घेवं नाकात. सो इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट की दुर्लक्ष करनाकात. परत तेच म्हणटा की लज आसा म्हणून किंवा सायलन्स आसा म्हणून दुर्लक्ष करून फुडें वचनाकात किंवा ओके 2 महिने पिरियड्स आयले ना, बरें जालें अशेंय बी म्हणपी खूब जाण आसात. सो तेय बी करनाकात, बिकॉज ताचे इफेक्ट्स जे आसा, ताचे जे परिणाम आसा ते मागीर लक्षांत येतले आणि मागीर तेन्ना खूब वेळ जाल्लो आसतलो जेन्ना तुमकां त्रास जातले. And like I said, since it is linked to pregnancy, please understand की तुमका जर periods सारखे येनात, whether you want to get pregnant or not, तुमका भुरगे जाय काय ना हो तुमचो पर्सनल चॉईस. बट सिन्स इट इज लिंक टू प्रेग्नन्सी, तुमका प्रेग्नन्सी कडेन परत त्रास जातले. जर तुमचे पिरियड्स इरेग्युलर आसात किंवा इफ देर आर एनी प्रॉब्लेम्स जाल्यार इट टेक्स टाइम फॉर मेडिकेशन मागीर, सो इट गेट्स डिलेड. सो तुम्ही जर प्लॅन करता तुमची प्रेग्नन्सी अमूक टायमार आणि तेन्ना तुमच्या लक्षात येता देर इज सम प्रॉब्लेम विथ रिलेटेड टू युअर मेन्स्ट्रुअल सायकल, जाल्यार मागीर देर इज अ टाइम गॅप बिकॉज ऑफ द ट्रीटमेंट. सो डोंट इग्नोर करनाका, प्लीज सी अ डॉक्टर. आणि आपल्या तकलेन कसलीच मेडिसिन्स घेऊ नका. प्लीज टेक प्रॉपर एडवाइस अँड ओनली देन टेक मेडिकेशन. होय. तर मॅम तुम्ही गुळ्याच्या बद्दल उलयले तर म्हाका एक गजाल याद आयली की फ्रेंडाच्या काहीतरी लग्नाक आनी मागीर चवथ गुळ्यो घेतल्यो आनी मागीर ती तेजे युटेरस खातीर माळ बांदली आनी आतां अशें पाळी आनी परत दोतोराची पावट मारपाक पडटा आनी दोतोरान अशें म्हणलां की युटेरसाचें कितें इन्फेक्शन जालां आनी कितें ऑपरेशन खुबदां लोक स्वताक दोतोर समजतात आनी गुळयांचेर गुळयो घालतात. तशेंच आतां निमाणोक प्रश्न आसा, मागीर टायम मेळ्ळ्यार काय विवर्साचे प्रश्न घेवया. आमकां सायन्साच्या बुकान असो चॅप्टर आसता, ह्या विशयाचे चॅप्टर आसता. खुबदां शिक्षक सांगतात की तुमी घरा कडेन वचून स्वता शिकून, तुमकां ह्या शिक्षका बद्दल इट इज व्हेरी अनफॉर्च्युनेट. हे हांवें स्वता भोगला. जेन्ना म्हाका 9th स्टँडर्डाक हो चॅप्टर आशिल्लो तेन्ना म्हजी सायन्स टीचर क्लासान आयली. तिणें टेक्स्ट बुक ओपन केलो आनी तिणें सांगलें की सो अँड सो चॅप्टर ऑन सो अँड सो पेज नंबर. घरा वचात, वाचात, कितें डिफिकल्टी आसा जाल्यार कम बॅक अँड आस्क मी द क्वेश्चन्स. सो इट इज व्हेरी अनफॉर्च्युनेट की 9वेक आसतना म्हाका जेन्ना म्हजी टीचर अशें सांगता, एक तर आय एम नॉट केपेबल ऑफ मे बी अंडरस्टँडिंग सायन्स टू दॅट एक्सटेंट. म्हणजे सायन्स म्हाका आवडू पण 9वेक हांव एक्सपेक्ट करता की टीचरीन म्हाका एटलिस्ट टेक्स्ट बुकान कितें आसा तें शिकोवचें. सो टीचरीकूच जेन्ना लज दिसता किंवा टिचरीकूच जेन्ना शिकयन दिसता तेन्ना पयली गजाल म्हज्या तकलेन येता की दिस इज समथींग शेमफूल, दिस इज नॉट समथींग टू बी टॉट इन क्लास. सो टीचर जेन्ना अशें तरेन रिएक्ट करता तेन्ना एक म्हणजे जी लज शेम आसा ती म्हज्या तकलेन आनी बसता, बिकॉज यू रिस्पेक्ट युअर टीचर अँड देन यू रियलायज की अरे तुज्या टिचरीनूच तुका शिकोवपाक ती खंय तरी फाटी फुडें जाता. सो दॅट इज वन थिंग. सो आनी खूब स्कुलांनी हांवें पळयलां की टीचर शिकयना, मागीर कोणाक तरी एक्सपर्टा काडून शिकोवप जाता. परत चलयो आनी चले हांकां वेगळे करून वेगळे कडेन शिकोवप जाता. सो आय थिंक हो शेम, हो सायलन्स जर आमी ब्रेक करतली जाल्यार स्कूल्स हॅव टू टेक द फर्स्ट स्टेप. भुरग्यांक कसलीच शेम नासतना हो प्रोसेस स्कुलान कळप, म्हणजे तो टायम असो आसता की तेन्नाच खंय तरी मेन्स्ट्रुअल पिरियड स्टार्ट जाल्ले आसता खूब जाणां. सो हो प्रोसेस स्कुलान कळप आनी सगळ्यांक बरोबर कळप खूब महत्वाचें. दॅट वील सर्व अ लॉट ऑफ थिंग्स.
खूप प्रॉब्लेम सॉल्व जातले, कारण एक तर आमकां प्रोसेस कळटलो कितें म्हणटा तो मेन्स्ट्रुएशन, आणि चल्यांक दोगांकूय रियलायज जातलें की इट्स नॉट जस्ट अबाउट वुमन, इट्स अबाउट ऑल ऑफ अस. आणि आमी सगळीं एकठांय तो शिकल्या म्हणटकर मागीर तुजो डायलॉग थंयच्यानूच सुरू जालो. सो आय थिंक इट इज व्हेरी इम्पॉर्टंट दॅट दीस हॅपन्स. आणि ते मागीर अगेन इट लिंक्स टू इट, म्हणजे अगेन एक फनी इन्सिडन्स बट इट्स द रियालिटी. म्हणजे म्हज्या युट्यूब व्हिडिओनूय सांगिल्लें की एक डॉक्टर फ्रेंड आमची, जिणे हांव आमकां गजाल सांगिल्ली की तिचो 4-5 वर्साचो भुरगो, आणि घरान ती दोगांय आशिल्ली तेन्ना तिणें आल्मार ओपन केली आणि तातूंत तिची सॅनिटरी नॅपकिन्स आशिल्ले. सो ह्या भुरग्यान ते पळयलें आनी ताणें तिका विचारलें की कितें तें. सो ती आबूज जाली, तिका कळनालें की येदोसो ल्हान भुरगो तातूंत चलो, ताका आपूण कितें सांगू. सो तिणें सहज सुचता तें सांगलें. तिणें म्हळें, बाबू ल्हान बँडेज आसता पळय तशी ही व्हडली बँडेज. सो सॅनिटरी नॅपकिन लुक्स लायक अ बँडेज, आनी व्हडली बँडेज म्हणटकर त्या भुरग्याक दिसलें खरें. आनी तो आता खूप जाण भुरग्यांचे प्रश्नार प्रश्न असतात, तो तसो नाशिल्लो. सो ताणें आनीक प्रश्न विचारले ना, एनी एंडेड दॅट. कांय दिसांनी तो आनी ताचो बापूय घरान आशिल्ले, आवय घरान आशिल्ली, आनी बापूय किचनान काम करता आसतना बापायच्या हाताक सुरी लागली आनी रगत आयलो. सो बापूय बँडेज सोदपाक लागलो. सो हो भुरगो तो स्ट्रेट आपल्या आवयच्या कबर्डा म्हऱ्यान गेलो, कबर्ड ओपन केलें, सॅनिटरी नॅपकिन काडलो, हाडून बापायक दिलो आनी बापायक सांगलें, बापा ही बँडेज तूं वापर. सो बापायक अंदाज आयलो कितें जालां आसतलें. बापूय हांसलो. बापायन सांगलें, बाबू तूं व्हर आनी दवर, आपूण आपली बँडेज धाकटी आसा ती यूज करता. आनी सांजची आवय घरा येतकर बापायन हांसत ही गजाल आवयक सांगली. सो शी रियलायज की अरे आपूण डॉक्टर आसून सुद्दां आपणे आपल्या भुरग्याक फट मारली, आनी जस्ट बिकॉज आपूण आपल्याक कळना ताका कितें सांगचें तें, किंवा आपल्याक लज दिसली, आपूण आबूज जाली म्हणून आपणे त्या भुरग्याक सांगलें. आनी देन शी रियलायज की मे बी शी कुड हॅव टोल्ड समथींग एल्स. एटलीस्ट शी कुड हॅव टोल्ड की बाबा दीस इज समथींग दॅट आय यूज एज अ वुमन, आनी मे बी आफ्टर सम टायम तुका सांगता कितें म्हणटा तें. सो फटीची गजाल सांगच्या पेक्षा खरी गजाल आणि कमी गजाल सांगप म्हाका दिसता चड इम्पॉर्टंट. बट लेट्स स्टार्ट विथ फॅक्ट्स, लेट्स स्टार्ट विथ ट्रूथ, आणि दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो ह्यो सगळ्यो गजाली मागीर लिंक जाता. म्हणजे आमी एडवर्टायजी पळयतात, एडवर्टायजीनी बी आमी पळयतात की जे सिंपल जे लिक्वीड दाखयतात ते सुद्धा रेड कलरचे दाखोवपाक एडवर्टायजर्स फाटी फुडें जातात. दे शो अ ब्लू लिक्वीड, अँड आय डोंट थिंक आमच्या हांगातल्यान खंयच्याय भागांतल्यान ब्लू कितें भायर सरता. इट इज ऑब्वियसली रेड ब्लड. सो बिकॉज द एडवर्टायजर्स बिलोंग टू दी सेम सोसायटी, आनी तांकांय दिसता की अरे रेड दाखयले जाल्यार लज दिसतली काय. आतां हांवें हालीं थोडे एडवर्टायजमेंट्स पळयल्या जंय स्ट्रेट अवे रेड ब्लड दाखयतात. सो इट इज लिंक्ड, म्हणजे सगळ्याच कडेन ही शेम मागीर अटॅच जाता. सो आय थिंक इट इज व्हेरी इम्पॉर्टंट दॅट इट स्टार्ट्स विथ द स्कूल्स अँड द टीचर्स दॅट वी रिस्पेक्ट. जेन्ना म्हाका चॅप्टर टिचरांनी सगळे आमच्या बॉयजांक ग्रावंडार खेळपाक म्हणून काडिल्ले, तांकां पीटी पिरियड दिला वचा, आनी जनेलां दारां सगळीं बंद केली. तर आमकां अशें दिसतालें आतां ही कितें म्हणून करतली आमच्या बरोबर. इतलीशी गजाल सांगपाक गेले, सांगू देखून ना की अशें 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 सांगलें आनी म्हणपाक लागलें की घरा वचून तुमी शिकता. Right. No, this happens very naturally in most of the schools and colleges. तर अशें शाळेन आमकां टिचर ह्या विशयाचेर शिकयना, तर खुबश्या घरांनी आवय बापूय ह्या विशयाचेर तर तेन्ना चलयांनी ह्या विशयाचेर खंय जाणून घेवपाचो. So जशें हांवें म्हळें, आय रियली होप की our schools get better and our teachers get better, की भुरग्यांक that is the right space I believe. एक तर ती किंवा घरान. आता जाता प्रॉब्लेम असो की जशें हांवें वदळी म्हळें की आवयक किंवा घरच्यांकूच हें इन्फॉर्मेशन नाशिल्ल्या कारणान ती आपल्या भुरग्यांक कितें म्हणून पास ऑन करतली. सो तांकां हें खबर नासता. बट आय थिंक खूब हांवें अश्योय फॅमिलीज पळयल्या जंय दे हॅव दॅट नॉलेज, तांकां खबर आसून सुद्दां लजेक लागून म्हणया किंवा पेरंट्सांक दिसता की ती स्कुलान शिकतली, स्कुलान टिचर्स एक्सपेक्ट करता की घरान शिकतली, अँड दॅट कंटिन्यूज. सो आय थिंक फर्स्ट अँड फॉरमोस्ट घरान आनी स्कुलान ह्या दोन्ही कम्फर्ट झोनान भुरग्यांक मेन्स्ट्रुएशन किंवा खंयचोय सायंटिफीक प्रोसेस आपल्या बॉडीतलो स्पेशली कळप खूब महत्वाचें. सो आय रियली होप की स्कुलान आनी घरान हे स्टार्ट जावचें. आनी टुडे वी हॅव सो मच एक्सेस टू इंटरनेट आनी बुक्स ऑल्सो, that I think it is very easy की आम्ही ही नॉलेज हे इन्फॉर्मेशन घेवपाक शकता. बट
इट इज व्हेरी इम्पॉर्टंट दॅट वी गेट द रायट नॉलेज. कारण इंटरनेटार खूप चुकीच्यो गजाली आसा. लायक हांवें वदळ जशें म्हळें की हो टॅबू किंवा समज आसा की लोणचें खराब जाता. आणि एका सेशनाक अक्षरशः एक टीचर आमच्या कडेन झगडली की आपणे वाचला न्ही, आपणे इंटरनेटाचेर वाचला. तर हांवें तिका सांगलें तुवें इंटरनेटाचेर वाचला, तुवें इंटरनेटाचेर आतां गुगल कर की पिकलाक हात लायल्यार काय जायना आनी यू वील गेट द रायट नॉलेज. सो वी हॅव टू अंडरस्टँड की सपोज जर कोणी म्हणटा की लोणच्याक हात लायल्यार लोणचें खराब जाता जाल्यार वॉट इज द ताचो पुरावो कितें. आमकां 10 अशा बायलांक मेन्स्ट्रुएटिंग बायलांक दवरचें पडटलें सायंटिफीक लॅबान आनी टेस्ट करचें पडटलें की बाबा हें सगळ्यांच्याच बाबतींत जाता काय कितें. हें आज मेरेन जावंक ना. आणि सो देर इज नो सायंटिफिक एविडन्स की लोणच्याक हात लायले किंवा वायन किंवा ब्रेड हाका हात लायले म्हणून त्यो गजाली खराब जातात. आतां वाय लोणचें, वाय वायन, वाय ब्रेड, बिकॉज ह्यो गजाली अश्यो ज्यो बेगीन खराब जातात. सो कोणे तरी लिंक लायले की मेन्स्ट्रुएटिंग वुमन तिणें हात लायलो किंवा तिणें ह्यो सगळ्यो गजाली केल्यो जाल्यार त्यो बेगीन खराब जाता, विच इज एंटायरली रॉंग. सादें सांगता की लोणचें करपाच्यो इतल्यो फॅक्टरीज आसा, बेडेकर, चांदेलकर, ह्या सगळ्या फॅक्टरींनी बायलो काम करतात आनी ह्या बायलांक तांचे पिरियड चालू आसतना कोण लीव दिना. सॉरी. सो इट इज कम्प्लिटली अनट्रू. अशें खंयच घडना. आनी खंयची जर अशी गजाल घडटा आसत जाल्यार ताका सायंटिफीक एविडन्स आसपाक जाय, बट देर इज नो सायंटिफीक एविडन्स. पण सांगपाची अशी गजाल आसा की आमच्या लायफ मेजॉरिटी बॉयज बरी गजाल. आणि आता निमाणे कडेन आमी काही प्रश्न घेऊया. तर कोणाकूय कितें विशयाचेर विचारपाक जाय जाल्यार ताणें विचारूं येता. नाही आनी खंयचो असो एक्सपिरियन्स आसा जो तुमी आनी खंयच्यान कोणा कडल्यान आयकला आनी अशें कितें अटेंड केला आनी करपाचें नाशिल्लें. ना खूप आसात एक्सपिरियन्सीस, म्हाका आतां तशें एकदम याद जावचें ना. बट ऑल दीस एक्सपिरियन्सीस लीड अस टू दॅट सेम हें की देर इज अ लॉट ऑफ सायलन्स. लायक फॉर एक्झाम्पल एक गजाल जी म्हाका याद जाता, एक अगेन डॉक्टर फ्रेंड तिणें आमकां सांगलें की आपल्याक ल्हानपणान घरान आमी कित्याक हात लावपाक शकनाशिल्लीं, देवाची जी कूड आसा थंय म्हऱ्यान वचपाक शकनाशिल्लीं आनी ऑल दीस टॅबूज वर फॉलोड एट अवर हाऊस. आनी ती जेन्ना डॉक्टर जाली तेन्ना तिका कळ्ळें की देर इज नथिंग टू बी शेमफूल. शी अंडरस्टूड द एंटायर प्रोसेस अबाउट इट. she was married to a man who never followed all these things. तो ह्या सगळ्या गजालींनी बिलीव करनाशिल्लो. पूण ती म्हणटा की लग्न जाल्या उपरांत सुद्धा देवाक दिवो लायतना, पिरियड चालू आसतना देवाक दिवो लावपाक आपल्याक भंय दिसतालो. बिकॉज ते इतले तकलेन इनग्रेंड आशिल्ले, इतले कंडिशनिंग जाल्ले तकलेचे की आपल्याक भंय दिसतालो. आनी आपणे घोवाक सांगप की तूं आयज दिवो लायता आनी म्हणे घोव आपल्याचेर तापलो की तूं दोतोर, तूं सायन्स जाणा आनी तरी आसतना तूं हें सगळें फॉलो करता. प्लीज डू इट, तू कर, एकदा कर एंड देन तुजो भंय वतलो होपफुली म्हणून. एंड देन शी डीड इट. सो ती आमकां म्हणपाक लागली की एटलिस्ट आयज म्हजो भंय गेलोच, बट एटलिस्ट आय वील बी शुअर की हांव म्हज्या भुरग्याक हें पास ऑन करचें ना. सो अशे कितलेशेच एक्झाम्पल्स आसा जंय सायन्स शिकिल्ली डॉक्टर्स म्हणया किंवा जांकां हो प्रोसेस खबर आसा ह्यो बायलो सुद्धा ह्यो गजाली पाळटात जस्ट बिकॉज ऑफ तो भंय, ते कंडिशनिंग जे ल्हानपणांतल्यान आमचेर जाता ताका लागून. सो आय थिंक वी हॅव टू टॅकल दीस कंडिशनिंग. हें आनी कोण करपाक शकना, अदर्स कॅन सपोर्ट अस, बट एज अ वुमन आय थिंक आय वील हॅव टू टेक द फर्स्ट स्टेप की हांव हें पाळचें ना. आनी हांव स्वताक सांगतलें आनी बाकीच्यांक सांगतलें की दीस इज एंटायरली अ सायंटिफीक प्रोसेस आनी आय वील नॉट फॉलो द टॅबूज अटॅच टू इट. मॅम तुम्ही सुरवातीला अटेंड करता. सो या सॉरी मॅम कितें तुवें म्हळें की खुबशे चले अटेंड करता. सो आय वॉन्ट टू कॉंग्रॅच्युलेट देम की मुद्दम तांणी अटेंड केले. आनी आय ऑल्सो अंडरस्टँड की आय नो की तांणी बाबड्यांनी प्रश्न विचारपाचो सुद्धा यत्न करूं नासतलो कारण तांकां ल्हानपणांतल्यान सांगला ही बायलांची गजाल. सो आय होप की दे गेन्ड फ्रॉम दीस सेशन आनी तांकां जे प्रश्न आशिल्ले ताचे आन्सर्स मेळ्ळी. जर कोणाकूय हांगा क्वेश्चन्स विचारपाचे ना जाल्यार यू कॅन ऑलवेज सेंड मी क्वेश्चन्स इन पर्सनल चॅट किंवा म्हाका तुमी कॉन्टॅक्ट करपाक शकता. आय बी मोर दॅन हॅपी टू आन्सर युअर क्वेश्चन्स देन. या
मॅम तुम्ही सुरुवातीला म्हणले की तुमच्या सायन्सचा विषय तिथले नॉलेज ना म्हाका दिसता आयज एक वराच्या सेशनान तुम्ही आमकां बऱ्यापैकी ह्या विशयाचेर सांगला तर तुमकां खूब देव बरें करूं आमकां जोडिल्ल्या खातीर एंड थँक्यू मुखार अशेंच लायव्ह सेशन करुया जे लोकांक आमी ह्या विशयाचेर आनीक चड म्हायती दितली Absolutely. And I just want to say, please talk about menstruation. हो जो सायलन्स आसा तो आमी तोडया आनी म्हाका दिसता हो जर संवाद हो जर डायलॉग चालू उरलो जाल्यारूच ते जातले. So let's support each other आणि let's understand that this is not just about women, it is about all of us. Yeah. Thank you Rani for doing this session. Yeah, thank you. Yes. तर आमी हांगाच लायव्ह एंड करता and thank you all for joining. Yes. Thank you. Thank you.